रस्ते नव्हे तर मृत्यूमार्ग. धुळे सुरत महामार्ग चौपदरीकरणात ठेकेदाराचा मनमानी खेळ. धुळे सुरत राष्ट्रीय महामार्गाचे चौपदरीकरण हे विकासाच्या दृष्टीने टाकलेले महत्त्वाचं पाऊल मानलं जात होतं. मात्र प्रत्यक्षात हे काम निकृष्ट दर्जाचं, अपूर्ण आणि अपघाताला आमंत्रण देणारं ठरतंय. ठेकेदाराच्या बेजबाबदार कामकाजामुळे आणि प्रशासनाच्या मौनामुळे हा महामार्ग नागरिकांसाठी थेट मृत्यूमार्ग बनला आहे. कोंडाईबारी घाटातील मंदिरासमोरील नव्या पुलाला तडे. कोंडाईबारी घाटात मंदिरासमोर नव्याने उभारण्यात आलेल्या पुलाच्या मध्यभागी मोठे तडे पडले आहेत. सततच्या पावसामुळे पूल कमकुवत झाल्याचं दिसत आहे. एक पूल अपूर्ण असल्याने दुसऱ्या पुलावरून दुतर्फा वाहतूक सुरू आहे आणि परिणामी वाहन चालकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. खड्डेच खड्डे, सपाटीकरणाचा अभाव, अपघात सत्र सुरूच. नवापूरपासून कोंडाईबारी घाटापर्यंतचा रस्ता खड्ड्यांनी भरलेला असून रस्त्याच्या सपाटीकरणाचा अभाव आणि उंचवटे यामुळे दुचाकी स्वारांसाठी तो स्लिपिंग ट्रॅप ठरत आहे. मागील काही दिवसात अपघातांच्या घटनांमध्ये लक्षणीय वाढ झाली असून काहींनी आपला जीव गमावला आहे तर काहींना कायमचं अपंगत्व आलं आहे. विसरवाड्यातील गटारींचं काम वर्षभरापासून अपूर्णच. विसरवाडी गावात सर्व्हिस रोड लगत खोदलेली गटारी गेल्या 1 वर्षापासून अपूर्ण आहे. अर्धवट कॉन्क्रीट आणि सळ्यांचे जाळे उभे करून काम थांबवण्यात आले आहे. त्यामुळे लहान मुले, महिला आणि वृद्ध यांना पावसात घसरण्याचा धोका वाढला आहे. अनेक अपघात घडले असून जबाबदारी कोणाची याचा ठोस पत्ता लागलेला नाही. 50 वर्षे खड्डेविना रस्ता ही घोषणा की थट्टा. मंत्री महोदयांच्या 50 वर्षे खड्डेविना रस्ता या घोषणेची आजची वस्तुस्थिती पाहता ती फक्त एक राजकीय ढोंग ठरली आहे. ठेकेदाराकडून कामाचा दर्जा तपासण्याऐवजी अधिकाऱ्यांकडून डोळझाक सुरू असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे. यंत्रणा ठेकेदारांच्या बाजूने का झुकते आहे यावर संशय आता निर्माण झाला आहे. जनतेची एकमुखी मागणी, चौकशी करा आणि दोषींना शिक्षा द्या. नवापूर तालुक्यातील नागरिक सध्या प्रचंड संतप्त आहेत. प्रशासन आणि ठेकेदार यांच्या गैरबेजबाबदार वागण्यामुळे लोकांचे प्राण धोक्यात आले आहे. त्यामुळे जनतेची मागणी आहे की तत्काळ चौकशी करून दोषींवर कारवाई करावी, अपघातग्रस्तांना भरपाई द्यावी आणि काम तातडीने दर्जेदार पद्धतीने पूर्ण करण्यात यावे. सम्राट V7 न्यूज रिपोर्ट संकलन रसिक गावित, मुख्य संपादक.